स्किल्स कोर्सेसच्या माध्यमातून रोजगाराची संधी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू होणार डेटा अनालिटिक्स आणि बिझनेस इंटेलिजन्सचा सर्टिफिकेट कोर्स. कॅरी ऑनच्या मागणीसाठी अभियांत्रिकीचे विद्यार्थी भडकले. विद्यापीठात NSUI ने केले नेतृत्व. जळगावातील लाडक्या बहिणींना मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. खासदार श्रीकांत शिंदे खानदेश दौऱ्यावर असताना महिलांची घेतली भेट. पाच महिन्यांचे वेतन थकले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदला घेराव. प्रशासनाने 2 महिन्याचे दिले तात्काळ पैसे. डाक सहाय्यकाने महिलेच्या खात्यातून परस्पर 5 लाख हडपले. सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ससून रुग्णालयातील MRI मशीन तात्काळ सुरू करा. रोहन सुरवसे पाटील यांची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. 20 दिवसांपासून मशीन बंद. परळीत बनावट ग्रीस बनवणाऱ्या कारखान्यावर छापा. 1 जण ताब्यात तर 8 लाखांचे साहित्यही जप्त. बालकल्याण समिती येथून 2 अल्पवयीन मुले पळाली. पोलिसांकडून अपहरणाचा प्रयत्न, गुन्हा दाखल. राम झुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास CID कडे. पोलिसांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा केला होता आरोप. वीज कनेक्शन तोडल्याने 38 लाख ग्राहकांना मोठा दिलासा. महावितरण अभय योजना 2024 द्वारे एकूण 1788 रुपये माफ होतील. पुण्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ. वेगवेगळ्या अपघात अज्ञात वाहनांच्या धडकेत 2 महिलांचा मृत्यू. चंद्रपुरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार तर 2 शिक्षकांनी केला विनयभंग. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी शिक्षक फरार. सहाव्याला आमदार झाले, आता मुलाला निवडून द्या. अजित पवारांच्या आमदाराची मतदारांना साथ. मोदींची माफी ही केवळ ढोंग. अक्षम्य पापाची खरी माफी मागत असाल तर शिंदेसह 2 उपमुख्यमंत्र्यांना पदच्युत करा. काँग्रेस. जयदीप आपटेंची बोटी छाटणाऱ्यांचा सत्कार करणार. बदलापूरच्या सकल मराठा समाजाची घोषणा. साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देणार नाही. राज्य शिवरायांच्या विचारांवर चालते. प्रायश्चित अटल. विरोधकांनी फेटाळली मोदींची माफी. हिंगोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार. जिल्हाधिकारी गोयल यांची ग्वाही. प्रशासकीय अडचणी दूर करण्याचाही दिला शब्द. जिल्ह्यात 8 तलाठ्यांचे काम बंद आंदोलन. संतोष पवार हत्याकांड फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. तलाठी सज्जांचे कामकाज ठप्प. कोथरूड येथील जागा दिल्लीच्या गांधी स्मारक निधीची. सहधर्मादाय आयुक्तांनी रजनी क्षीरसागर यांचा निर्वाळा. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, त्यामुळे मेहनत करून आपले स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करा. स्वप्नील कुसळे यांचा सल्ला. कर्तृत्ववान महिलांना सन्मान. प्रवीण मसालेवाले ट्रस्ट तर्फे सुहाना कमल जीवन दर्शन पुरस्कार प्रदान. वर संकलनात सनदी लेखपालांचे महत्वपूर्ण योगदान. CA चंद्रशेखर चितळे यांचे प्रतिपादन. साखर कारखान्यांचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. 5 विशेष वर्गातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मिळणार पुरस्कार. काँग्रेसने धुडकावली मोदींची माफी. पंतप्रधानांनी चूक झाल्याचे मान्य केले, पण हा प्रश्न केवळ माफीने सुटणार नाही. नाना पटोलेंची टीका. मोदींनी पुतळ्याचा केवळ इव्हेंट केला. मराठी जनतेत संताप. माफी मागून फायदा नाही, जबाबदारी निश्चित करा. पृथ्वीराज चव्हाण.
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संशय. धातूचा पुतळा कमजोर असला तरी पडत नसल्याचाही केला दावा. हर्षवर्धन पाटील यांचा महायुतीला इशारा. राजकारणात 40 वर्ष झाली, मला अडाणी समजू नका. पंतप्रधान मोदींनी मागितली जाहीर माफी. छत्रपतींचा पुतळा पडल्याच्या घटनेवरून खेद व्यक्त. म्हणाले, मी नतमस्तक होऊन माफी मागतो. पालघर येथे तिसरे विमानतळ उभे करा. देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, आम्ही महालक्ष्मी योजना आणू. नाना पटोले यांचं वक्तव्य. तानाजी सावंतांचा अजित पवारांच्या अस्तित्वावर घाव. एवढा अपमान सहन करत का आहेत हे कळत नाही. शरद पवार गटाची खोचक टीका. गोकुळ दूध संघाच्या बैठकीपूर्वी राडा. बॅरिकेड सोडले पोलीस आणि सभासदांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार. तानाजी सावंत मंत्रिमंडळात माझ्या बाजूला बसतात, पण कधी उलटी करताना दिसले नाही. त्यांचे हे व्यक्तिगत मत. धर्मराव बाबा आत्राम. एका युपीआय खात्यातून 5 लोक पेमेंट करू शकतील. सरकारने लॉन्च केले युपीआय सर्कल. एका महिन्यातील जास्तीत जास्त 15,000 पेमेंट सुविधा. अवकातीत राहून बोलायचं. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी समस्या सांगणाऱ्या शेतकऱ्याची काढली अवकात. अग्निशमन दल जवानाची कार्यतत्परता. बेडे आणि कर्वेनगर येथे नदीत बुडालेल्या दोघांना मिळाले जीवनदान. ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्ण मंदिरात पोहोचली. म्हणाली, आज स्वप्न पूर्ण झाले. एसजीपीसीने मंदिराचे मॉडेल देऊन केला गौरव. पाक बांगलादेश दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस रद्द. पावसामुळे नाणेफेक होऊ शकले नाही. बांगलादेश मालिकेतील 1-0 ने आघाडीवर. शाहीन आफ्रिदी पाकच्या प्लेइंग 11 मधून बाहेर. उद्यापासून बांगलादेश विरुद्ध दुसरी कसोटी. अब्रार आणि हमजा परतणार. अवनी लेकराने पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले. नेमबाज मनीष नरवालने सौम्य पदक मिळवले. भारताने आज 2 कांस्य पदकही जिंकले.